नमस्कार पालकांनी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागणार आहे. तर 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्या असून आता सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्या पाल्याचे निकालाचे वेध लागणार आहेत. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागणार आहे आणि निकालासोबत आपणास कोणकोणते डॉक्युमेंट मिळणार आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवरती बघूया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या निकालाच्या स्वरूपामध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार आता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक, गुणपत्रक म्हणजे मार्कशीट आणि प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट, हे एकत्रित मिळणार आहे. या नवीन फॉर्मॅटची प्रमुख वैशिष्ट्ये ही खालील प्रमाणे आहेत. ती तुम्हाला सांगण्याच्या अगोदर आपण बघूया की निकाल कधी लागणार आहे. साधारणपणे 10वीचा निकाल हा मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लागणार असून 12वीचा निकाल हा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 10 तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर चला आपण बघूया की नवीन फॉर्मॅटनुसार कोणकोणते बदल करण्यात आले आहेत. पहिला बदल असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एकत्र गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक. आता 10वी आणि 12वी पास झाल्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र फक्त मिळत होते, मात्र आता या 2026 पासून आपणास निकालपत्रकासोबतच गुणपत्रक ही मिळणार आहे. एकाच कागदावर ते आपणास मिळतील. आतापर्यंत 10वी व 12वी पास झाल्यानंतर गुणपत्रक आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रक म्हणजे पासिंग सर्टिफिकेट वेगवेगळे मिळत होते, पण ते आता एकाच कागदावरती असणार आहे. याच्यामुळे विद्यार्थ्यांना 2 वेगवेगळे कागदपत्रे सांभाळण्याची गरज उरणार नाही. दुसरा बदल आहे विद्यार्थी मित्रांनो, नावात बदल. तर गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे आता पहिले नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असे येणार आहे. अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आडनाव, विद्यार्थ्याचे नाव आणि वडिलांचे नाव असे येत होते, मात्र आता 2026 पासून गुणपत्रिकेवरती विद्यार्थ्याचे पहिले नाव, वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव असे क्रमाने छापले जाणार आहे. म्हणजे आता आपले गुणपत्रक हे आधार कार्ड नुसार आपले नाव असेल. याच्यामुळे काय होईल तर अधिकृत कागदपत्रांमध्ये उदाहरणार्थ आधार कार्ड याच्यामध्ये सुसंगतता राहण्यास मदत होईल. तिसरा बदल असा आहे की छायाचित्र आणि QR कोड, फोटो आणि QR कोड. तर विद्यार्थ्यांनी, पालक मित्रांनो, या 2026च्या निकालानुसार नवीन गुणपत्रकावरती विद्यार्थ्याचा फोटो असेल तर बनावट कागदपत्रांना आळा घालण्यासाठी हा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे आणि याच्यासोबतच निकालावरती QR कोड सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. याच्यामुळे जे काही फसवेगिरी होत आहे आणि डुप्लिकेट जे कागदपत्रे निघत होते याला आळा बसेल. चौथा बदल आहे छायाचित्र दुरुस्ती सुविधा. काही विद्यार्थ्यांचे फोटो जर निकालपत्रकावरती अस्पष्ट असल्यास महाराष्ट्र शिक्षण मंडळाने वेबसाईटवर छायाचित्र सुधारणा, फोटो करेक्शन करण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय हे बदल करू शकतात की समजा निकाल जाहीर झाला आणि जर एखाद्या विद्यार्थ्याच्या निकालपत्रकावरती चुकीचा फोटो किंवा दुसऱ्या विद्यार्थ्याचा फोटो आला तर आता शाळा तुम्हाला तो फोटो बदल करून नवीन गुणपत्रक देऊ शकेल. पाचवा बदल की आता आपण निकाल कुठे पाहायचा आहे तर ऑफिशियल वेबसाईट maharashtraresult.nic.in याच्यावरती हा आपण निकाल पाहायचा आहे किंवा SSCboard.in यावर पण आपण निकाल पाहायचा आहे. बोर्ड marksheet.maharashtra.gov.in यावर आपल्याला ई-मार्कशीट भेटून जाईल. तर आता आपण शेवटी बघूया की निकालाची संभाव्य तारीख कोणती आहे. तर विद्यार्थ्यांनी, पालक मित्रांनो, 10वीचा निकाल हा मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या 15 ते 20 तारखेच्या मध्ये लागण्याची शक्यता आहे आणि 12वीचा निकाल हा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 5 ते 10 तारखेमध्ये लागण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय तर या नवीन डिजिटल फॉर्मॅटमुळे प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार असून डिजिटल QR कोड सारखी झाली आहे.
याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टीच्या फसवणुकींना आळा बसेल. तर विद्यार्थ्यांनी पालक मित्रांनो 10वीचा निकाल कधी आहे आणि त्यामध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत हे सांगण्यासाठी हा माझा एक छोटासा व्हिडिओ होता. हा जर माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.